आज निकाल आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतीये। कुणाचं वर्चस्व कुठल्या महापालिकेत राहणार, मुंबईमध्ये ठाकरे बंधू की महायुती बाजी मारणार, या सगळ्याकडे लक्ष आहे। तिकडे पुण्यामध्ये सुद्धा कारभारी जो पुण्याने बदललेला होता 2017 मध्ये तोच कारभारी राहणार की पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता येणार, अजित पवार त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आपला गड राखणार, हे सगळं काही उत्सुकता शिगेला पोहोचवणार आहे आणि त्याचा निकाल 10 वाजल्यानंतर यायला सुरुवात होणार आहे। मुंबई महापालिकेवरती सत्ता कुणाची याचा आज फैसला होणार आहे आणि हा निकाल भाजप शिवसेना महायुतीचं उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचं मुंबईतलं राजकीय भवितव्य ठरवणार आहे। कोण बाजी मारणार हे अवघ्या तासाभरात स्पष्ट होईल। 1997 पासून 2022 पर्यंत सलग 25 वर्ष सत्ता असलेल्या शिवसेना ठाकरे गटासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई आहे। मुंबईमधल्या प्रमुख लढती कोणत्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरती एक नजर टाकूया। गीतेश राऊत विरुद्ध राजेश नाईक, दोन्ही शिवसेनेतली ही लढत। वॉर्ड क्रमांक 89 विलेपार्ले। वॉर्ड क्रमांक 191 दादर, विशाखा राऊत विरुद्ध प्रिया सरवणकर, सदा सरवणकर यांची मुलगी। वॉर्ड क्रमांक 199 वरळी, किशोरी पेडणेकर विरुद्ध रुपाली कुसळे। इथेही दोन्ही शिवसेनांमधली ही लढत आहे। ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना। वॉर्ड क्रमांक 194 प्रभादेवी, निशिकांत शिंदे, ठाकरेंची शिवसेना विरुद्ध समाधान सरवणकर। इकडे वॉर्ड क्रमांक 114 विक्रोळी, राजुल संजय पाटील, संजय दिना पाटलांची मुलगी, ठाकरेंच्या शिवसेनेकडून, तर सुप्रिया घरत शिंदेंच्या शिवसेनेकडून इथे रिंगणात आहेत। 163 वॉर्ड चांदिवली, शैला दिलीप लांडे, शिंदेंची शिवसेना, तर त्यांच्या विरोधात संगीता सावंत, ठाकरेंची शिवसेना। वॉर्ड क्रमांक 192 दादर, प्रीती पाटणकर विरुद्ध यशवंत किल्लेदार। या यशवंत किल्लेदारांच्या जागेसाठी स्वतः राज ठाकरे यांनी आपलं वजन वाटाघाटींमध्ये पारड्यात टाकलेलं होतं। वॉर्ड क्रमांक 198 लोअर परळ वरळी, अबोली खाडिये विरुद्ध वंदनी गवळी। वॉर्ड क्रमांक 203 लालबाग, अनिल कोकिळ विरुद्ध किरण तावडे, शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना इथली ही लढत। शिवडी वॉर्ड क्रमांक 206 नाना आंबोले, शिंदेंची शिवसेना विरुद्ध सचिन पडवळ, ठाकरेंची शिवसेना। आणि पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पंकज, मुंबईमध्ये असे अनेक वॉर्ड्स आहेत जिथे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये थेट लढत आहे। ठाकरेंसाठी, विशेषतः ठाकरे बंधूंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे। कशी वातावरण निर्मिती दिसतेय मुंबईमध्ये? पंकज, माझा आवाज पोहोचतोय? मतदान झालेलं आहे, ठाकरे बंधूंसाठीची अस्तित्वाची लढाई, अनेक बिग फाईट्स आहेत, अनेक ठिकाणी ठाकरे आणि शिंदे यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे। मतदानानंतर मुंबईमधलं वातावरण कसं दिसतंय, चर्चा काय आहे? मतदानानंतर वर्षभर अभ्यास केल्यानंतर बोर्डाच्या एक्झामच्या निकालाच्या दिवशी जशी अवस्था असते तशीच अवस्था आहे। मी मुंबईच्या हार्ट या हार्टमध्ये असं म्हणू शकतो, कारण ज्या भागातून ज्या विषयावरनं ही निवडणूक लढवली गेली तो म्हणजे मराठीचा मुद्दा, आणि या मराठीच्या केंद्रस्थानी असलेलं लालबाग, परळ, भोईवाडा, शिवडी हे 6 मतदारसंघ आहेत। त्या मतदारसंघाच्या नायगाव पोलीस संकुल इथल्या मतमोजणी केंद्रावरती आहे पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। कार्यकर्त्यांसाठी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडची लढत जी आहे यातली प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव मुंबईच्या माजी महापौर आहेत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना 7वी टर्म त्यांना ही निवडणुकीमध्ये तिकीट दिल्यामुळे त्यांच्याविषयी जी आहे ती नाराजी पक्षांतर्गत होती। त्यामुळे पक्षांतर्गत आणि पक्षाचे समोरचे जे विरोधक आहेत अशा दोघांचा सामना त्यांना करावा लागणार आहे। अनिल कोकिळे 204 मधून अत्यंत महत्त्वाची जी मतमोजणी इकडे होणार आहे। अनिल कोकिळे विरुद्ध किरण तावडे। अनिल कोकिळे हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या 2 ते 3 तास आधीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते, सिटिंग नगरसेवक होते या प्रभागाचे। मात्र ऐनवेळी तिकीट न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेंच्याकडे गेले आणि त्यांना तिकीट मिळालं, उमेदवारी अर्ज भरला। त्यांच्या विरुद्ध किरण तावडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत। किरण तावडे हे गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळाचे मुंबईचा राजा म्हणतात त्याचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे या भागामध्ये दोघांचंही वर्चस्व असलेले हे आहे। त्याच्यानंतर 206 मध्ये नाना आंबोले हे एक महत्त्वाचे उमेदवार जे आहेत ते असणार आहेत। या प्रभागामध्ये सचिन पडवळ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे
भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे ज्या मुद्द्यावरनं श्रद्धा लालबाग परळ हा भाग या निवडणुकीमध्ये याच्यासाठी महत्त्वाचा आहे की या संपूर्ण निवडणुकीमध्ये लालबाग परळचा जो मुख्य व्यक्ती आहे किंवा मुख्य आत्मा आहे तो मराठी माणूस हा केंद्रस्थानी होता. मराठीच्या मुद्द्यांवरनं, भावनिक मुद्द्यांवरनं ही निवडणूक लढवली गेली आणि त्यामुळे लालबाग परळ या भागात येणारे किंवा शिवडी विधानसभा मतदारसंघात येणारे हे 6 म्हणजे 200 ते 207 मतदारसंघ, 200 ते 206 हे 6-7 मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण या सगळ्या मतदारसंघामध्ये केंद्रस्थानी होता तो मराठी माणूस, मराठी भाषा आणि सगळे नेते जे आहेत ते तळ ठोकून या भागामध्ये होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं निलेश राणे व योगेश कदम या भागामध्ये तळ ठोकून होते. भारतीय जनता पक्षाकडून चित्रा वाघ यांनी आपली सर्वस्व लावून ही लढाई इकडची त्यांनी ती उभी केली. दिवसभर त्या या भागामध्येच असायच्या. त्यामुळे एकनाथ शिंदे असो, उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो किंवा भाजपा, प्रत्येकाने आपल्या ताकदीचे नेते विशेषतः मराठी बहुल लोकांवरती किंवा मराठी भागातल्या लोकांवरती प्रभाव असलेले नेते इथे प्रचारासाठी उतरवले. त्यामुळे रंगत झाली. आपण पुन्हा एकदा मतदान केंद्राची दृश्य जी आहेत ती आपण बघणार आहोत. मतदान केंद्रावरती आपण बघतोय की पोलीस अधिकारी येत आहेत. इकडे जे निवडणुकीचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जेवण आल्याचं आपण बघतोय, कारण दिवसभर ते काम करत आहेत. कालसुद्धा त्यांनी काम केलेलं. पोलीस व्यवस्था प्रचंड मोठी आहे. कारण जरी या भागात खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका होणं अपेक्षित असलं तरी सुद्धा निवडणूक आणि मतदान हे असे काही क्षण असतात की ज्याच्यामध्ये काहीही वाद होऊ शकतात. म्हणून बॅरिकेडिंग आहे, होमगार्डचे ताफा मागवलेला आहे, MSFचे जवान आहेत आणि अशा पद्धतीनं पूर्ण तयारी जी आहे मतदार केंद्राची झालेली आहे. ह्यावेळी थोडीशी वेगळ्या पद्धतीने मतमोजणी होणार आहे. यापूर्वी जे महापालिकेचे प्रशासकीय वॉर्ड्स आहेत त्या वॉर्डमध्ये जे 6, 7, 8 वॉर्ड्स आहेत त्याची एकत्र मतमोजणी व्हायची वेगवेगळ्या ठिकाणी. मात्र आता एका वेळी 2च वॉर्डची मतमोजणी केली जाणार आहे. 14 टेबल एका बाजूला असतील, 14 टेबल दुसऱ्या बाजूला असतील. प्रत्येकावरती एक वॉर्डची मतमोजणी होईल आणि 5 राऊंड होतील. त्यामुळे निकालामध्ये थोडासा उशीर होईल आणि त्यामुळे क्षणाक्षणाला ती उत्कंठा वाढत राहणार आहे. आणि तीच उत्कंठा वाढत असताना ह्या क्षणाक्षणाच्या अपडेटचं विश्लेषण आपण पुढारी न्यूजवर करायचं आहे. अपडेट घेत राहू पंकज. धन्यवाद या विश्लेषणाबद्दल.